महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या धर्मांतराच्या मुद्द्यावर अखेर कायद्याची मोहर उमटली। सक्तीनं फसवणूक करून आमिष दाखवून किंवा अवाजवी प्रभाव टाकून होणाऱ्या कथित बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं तयार केलेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा 30 जुलैपासून लागू झाला। राज्य सरकारच्या मते हा कायदा कोणत्याही धर्माविरोधात नसून फक्त सक्तीच्या आणि फसवणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध घालण्यासाठी आहे। महिलांवर, अल्पवयीनांवर, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित नागरिकांवर दबाव टाकून धर्मांतर घडवून आणण्याच्या घटनांना कायद्याचा प्रतिबंधक आधार मिळेल असा सरकारचा दावा आहे। मात्र विरोधकांनी या कायद्यामुळे संविधानानं दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता व्यक्त केली। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे। कोणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला असणारं मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही। नाही, निश्चितच याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर याच्यामुळे जे लोक पीडित झाले होते किंवा भविष्यात पीडित होणार नाही याची काळजी अनुषंगाने घेण्यात येईल। महाराष्ट्रातील धर्मस्वातंत्र्य नेमका हा कायदा आहे तरी काय, आपण त्यावर एक नजर टाकूया। राज्यातील बेकायदेशीर, सक्तीच्या, फसव्या धर्मांतरांना आळा घालण्यासाठीचा हा धर्मांतर विरोधी कायदा आहे। एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्म बदलायचा असल्यास 60 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक राहील। या कायद्याअंतर्गत दाखल होणारे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र राहतील। पीडित व्यक्तीशिवाय नातेवाईकही याबाबत तक्रारी नोंदवू शकतात। बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशानं झालेला विवाह न्यायालय रद्दबातल करू शकतं। यामध्ये दोषी आढळल्यास 7 ते 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा असेल। तेव्हा याच कायद्याला अखेर मंजुरी मिळालेली आहे।